मी तुमचा प्रांशा स्वागत करते माझ्या ज्युनियर चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलो तुमच्या सगळ्यांच्या नात आणि आज आम्ही आमचं गाव म्हणजे देवरुख. तर आज आम्ही देवरुखच्या मार्केटमध्ये जाणार, ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार. तर इथे आता आम्ही मच्छी मार्केटमध्ये आलेलो आहे. इथे अख्खी सुकी मच्छी, सुका जवळा, सुके बोंबील, सुके कर्दी. आता या माशांचं नाव मला माहिती नाही, पण हे पण सुक्या मच्छीमध्ये येते. सगळीकडे बस सुकी मच्छी मिळते. इथे सगळं खोबरं आहे, सुका मसाला आहे. साबण आहे, खत आहेत. आणि आता इथे भाजीपाल्याचा मार्केट चालू होतो. टमाटे आहेत, कारली आहेत, भेंडी आहेत, वाटाणे आहेत, आलं आहे, मका आहे, केळी आहे. इथे आता फ्रुट्स आहेत, ऍपल आणि सगळ्यांचा फेवरेट मँगो, पोमोग्रॅनेट, पेरू, ड्रॅगन फ्रूट, पपाया, वॉटरमेलन. इथे अननस पण भेटतात. काका अननस कितीला? 50 रुपयाला आहे. मेथी आहे, इथे मेथी आहे, पालक आहे. आता पण आम्ही पण गावी आलोय आणि हा सगळ्यात मोठा बाजार असतो. इथे सगळं तुम्हाला भेटतात. इथे खेळणी आहेत, चेन आहेत. आणि हा बस रविवारचा ह्याला आठवडा बाजार पण बोलतात आणि खूप लांबून लांबून पण लोक येतात. तर इथे कडवेवाले आहे, डाळ आहे, मूग डाळ आहे, साबुदाणा आहे. मुंबईकर जरी गावी आले तरी ते रविवारचा बाजार चुकवत नाही. इथे कपडे आहेत. इथे लोक ताजे ताजे भाजी घेऊन स्वतःच्या गावावरून येतात आणि विकतात. आणि इथे आता राईटला कपड्याचा बाजार चालू होते. आणि इथे लोकांची गर्दी खूप आहे. इथे खडा मसाला सुद्धा आहे आणि लोक कोल्हापूर वरून घेतात. ही लवंग आहे, स्टार वाला काहीतरी, दालचिनी पण आहे, काळी मिरी आहे, लाल मसाला आहे. असं एकत्र पण मिक्स पण भेटतो. इथे खोबरं आहे, जे मुंबईला महाग आहे पण इथे स्वस्त भेटतं. आणि इथे मधल्या रस्त्यात गाय आली आहे. तर म्हणजे आमच्या जवळ 2-2 गाय आल्यात, जे की एकामेकांना असे बघतायत. अरे बाबा भाई भाई भाई, एक गाय तर गेली आहे, दुसरी गाय सगळ्यांकडे बघते बस. लसूण आहेत. इथे भेंडी बघा कशी डिझाईन मध्ये लावली. काय त्या लोकांच्या इथे त्यांच्या दुकानाच्या इथे येऊन उडवत आहेत. ते गेले बघा. आता आम्ही रताई घेतो. एवढे मोठे मोठे रताई आहे, एवढे मोठे. हा एक आहे, हा तर बघा केवढा मोठा आहे. तर आम्ही रताई भरतोय, मम्मी इथे भरते. तरी ते मक्याचं दुकान आहे. इथे भाजीवाले ताडपत्री लावून ठेवतात कारण खूप गरम होत आहे. तर एवढं ऊन आहे की आयफोन असं तापलेला. इथे अजून एक गाय भेटली आपल्याला. हॅलो गाय. तर इथे फटाकेवाले गण आहे.
तर मंडळी हा बघू शकता तुम्ही गावाचा उन्हाचा तडका जो माझ्या केसात झालेला आहे. आणि आज आहे RCB आणि GTची मॅच. तर तुम्हाला कोण वाटतं कोण जिंकेल? जर RCB असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये RCB लिहा. जर GT तुम्ही सपोर्टर असतील तर लाईक करा आणि GT कमेंट्समध्ये लिहा. आज मी RCBची जर्सी घालून RCBला सपोर्ट करणार. माझ्यासारखे कोण कोण आहे त्यांनी मला कमेंट करून नक्कीच सांगा. आज आम्ही एवढे सगळे जाणार आलो. पप्पा, आजी, आई आणि मम्मी आणि मी. आणि हा बाजार असं वाटतोय की आता संपेल पण संपतच नाही. तरी ते अजून एक गाय आली आहे. बाय बाय गाय. इथं आता कांदा बटाटा आहे, लसूण सोललेत, कच्चे विदाऊट सोललेले आहेत, भांडे आहेत, भांड्याच्या घासाचं स्कॉच आहे, जाळणी आहे, झाडू आहे, छत्री आहे, ह्यांनी स्पीकरच लावला, ताडपत्रावळी पण आहे. इथे आलं आहे, मिरची आहे, ड्रमस्टिक्स आहे. तर इथे असे रेडीमेड सारखे चिप्स आहेत जे तुम्हाला बस तळायचं आहे. इथे पास्ता आहे, नळी आहेत, अगरबत्ती आहेत, पास्ता मसाला आहे. तर इथे पाल्याची भाजी आहे, लाल माठची भाजी आहे, मेथी, पालक, कोथिंबीर, कांद्याची पात, भेंडी, मका, कोबी. तर इथे मोस्ट ऑफ लोकांनी इथे स्पीकरच लावले. तर इथे घोंगडी आहेत. काकाची प्राइस किती आहे? 800 रुपयाला. एवढी मोठी आहे. तरी ते असे मार्केट बघा कसं आहे. इथे मार्केट आहे, मागे जंगल आहे, जंगलामध्ये गाय, म्हणजे इथे गायवर गाय आहे देवरुगात. इथे मसाला आहे, खोबरं आहे, 100 रुपये. इथे बॅग्स आहेत, 700 रुपये घोंगडी आहे. ते रशी पण विकत आहेत ताडपत्री मागायला. ते परत भांड्या आल्या, गावठी मसाले, ते घड्या पण आहेत, घड्याची दुकान. तरी ते बटर पण आहे, गावचे बटर खारी वगैरे एकदम मस्तच लागतात. एक बटर बघा केवढा मोठा आहे. एवढ्या गरमीत आता मी पाण्याची बॉटल घरातून आणलेली, पण एवढ्या गरमीत अजून गरम होते म्हणून आता आम्ही थंड पाण्याची बॉटल घ्यायला दिलं ना. अरे प्राश तुला टाकते. आता बघा आम्ही काय घेतलेलं. हे दिसते फंट्रोला, ते घेतलं मँगोचं आणि पाण्यात टाकलं. पाणी अख्खं येल्लो येल्लो झालं आहे, आंब्याचं वाटतं. आणि पप्पांच्या टी शर्टवरती डिझाईन आणि पप्पांनी घातलेला व्हाईट टी शर्ट. आता मी आलो आहे देवरुखच्या बस स्थानक म्हणजे ST डेपोला. तर म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतो आमचं देवरुख बस स्थानक. चला माझ्यासोबत. तरी ते डॉगी पण निवांत झोप घेत आहे, असे बसले जसे की पहारेकरीच आहे. बरेच लोक गावी यायला अजून सुद्धा STचा वापर करत आहेत. गावावरून जायला तिकीट काउंटर आहे. शिवशाही पण येते तिथे बघा. देवरुख ते सोनगरी हे आहे तिकीट काउंटर. ते हॉटेल्स पण आहेत. रसवाला आहे. दुकान, मेडिकल, मग एक हॉटेल आणि ते श्री दत्त मंदिर. तर मंडळी देवरुखच्या ST इथून येतात आणि हा देवरुखचा ST स्टँड आहे. त्याच्या इथे एक सुंदर असं दत्तांचं मंदिर आहे. तर मंडळी आता मी अशा जागेवर आलो आहे जिथे देवरुख शहराचा बोर्ड लावलेला आहे. तो आता मी तुम्हाला दाखवतो. तर हा मंडळी हा आहे पवार नाका.
पवार नाही त्यातून तुम्ही आत आलात तरी ते उत्कृष्ट म्हणून एक हॉटेल आहे, हॉटेल अन्नपूर्णा. तर इथे जेवण खूप मस्त आहे. आता आम्ही आता जेवलो तर एक नंबर. ते हॉटेलचे मालिक आहेत, त्यांची तुम्हाला तर हॉटेलची ओळख करून देणार आहे. नमस्कार, मी अनिकेत अंकमते, हॉटेल अन्नपूर्णा सावरकर चौक देवरूखचा ओनर आहे. आपल्या इथं व्हेज नॉनव्हेज सर्व प्रकारची भेटते. मच्छी भेटते, बांगडा, सुरमई, झिंगा, पापलेट सर्व प्रकारची मच्छी अवेलेबल आपल्याकडे असते. तर म्हणजे आता काकांनी जी तुम्हाला माहिती दिली ती ऐकलीच असेल तुम्ही. आणि जर तुम्ही देवरुखात आहे आणि तुम्हाला खूप चांगलं खायचं आहे तर तुम्ही या हॉटेलमध्ये या. या हॉटेलचं नाव आहे हॉटेल अन्नपूर्णा. म्हणजे आता आपण संध्याकाळी भेटू RCBच्या मॅच. तर म्हणजे आता आम्ही इथे RCBची मॅच बघतोय. इथे आमची RCB जिंकते आणि इथे MI फॅन्स आमचे जे रडतायत, बोलते RCBने पेटीएम केले, पेटीएम. आणि इथे बघा 6 रन 16 बॉल म्हणजे RCB जिंकणार आहे. इथे MI फॅन्स जवळचे आहेत. MI फॅन्स को जलाओ, पेटीएम करो. तर मंडळी इथे RCB जिंकलेली आहे आणि सेलिब्रेशन स्टार्ट. इथे सगळे प्लेअर हँडशेक करतात. सगळ्यांचा फेवरेट प्लेअर म्हणजे विराट कोहली. मॅच बघून झाल्यावर बाबांच्या बर्थडेसाठी केक आणला होता. टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. आता आम्ही आलेलो आहे फणस काढायला. इथे बाबू काका झाडावर चढून बसले. आता फणस काढता ते बाबू काका वर आहे. ते पहिला हा खालचा पप्पा फणस काढतायत. त्याचे फणस खाली खराब होऊन पडलेत. हा एवढा मोठा फणस आणि बाबू काका एवढा वर. पहिले तो फणस घ्या. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? घराच्या मागे एवढा मोठा जंगल आहे, म्हणजे एकदम गार्डनच गार्डन. इथे फणस, तिथे फणस, इथे जास्वंतच, इथे काजू आहेत आणि मागे झाडच झाड. इथे आंबा आहे, नारळ आहे. इथे सुधीर काकानी वेद आहे. कच्चा एक पीक आहे. सुधीर काकानी इथे वेद आहे आणि आई माहिती नाही कुठे. बाबू काका पडेल वाटतं. बाबू काका दुसरा फणस काढायला आलाय. त्याची टेक्निक बघा काय. एक इथे अजून एक काढलेला. आता हा बघा काय अरे सब चीक पडतंय. सका सोड सोड सोड. हे बघा काय रस्सीने बांधलं तर फणस खाली येणार. थोडं शिवच सोडत जाणार. आला खाली. तिला त्या टाइम दे ऐकलं भडकावून दे तिला एक. हे आपण एवढे खूप जड आहे. हा तर खूपच जड आहे आणि हा तरी ठीकठाक वाटतोय मला. बाबू नसेल दे रे. जड.
तर मंडळी आता आम्ही काजू भाजायला आलो आहे. इथे चूल तयार आहे आणि इथे बकेटभर काजू ते मी अगोदर जमा करून ठेवलेले आणि ते आता मी पेटवणार आहे. पेटवतोय. सक्सेसफुली आग लागली आहे. हो येते म्हणून ती विजते जरा. त्या प्लास्टिकच्या खाली आग आहे. तर ते न्यूजपेपर जाऊन येते जाऊन टाकतोय. विजली. परत आग गेली. पेपर आता फाडून फाडून टाकायचा. आणि हे गावी बस चुलीवरच होऊ शकतं, गॅसवर नाही. वर प्लास्टिक टाकतात. बघा पेटली आग. प्लास्टिक में असा आवाज होतोय. आता एक काठी आणून टाकली आहे. इथे आमचे काजू आहेत. आमची जुनी फुकणी आहे. याच्यातून आवाजच काहीतरी मस्त येतो. आणि ते मम्मी आली आहे बघायला. पप्पा पेपर टाकतायत. इथे रॉकेल टाकतायत. आग लागली आहे रॉकेल टाकल्यावर. इथे आम्ही मगाशी फणस आणले ते परत रॉकेल टाकलं. ते काढा ते गरम होते. आमच्या मागचं गार्डन आणि खूप मोठं आहे. एकदम जंगल आहे. टाकली आहेत आम्ही आता परत लाकडं तोडतायत. त्यात गेले वांदर आहेत. सावलीत जातो. जेवढी सगळी वांदर आहेत बसली तिथे एक आहे. एक दगड टाकीन तर बघा कशी करणार. तर हा आहे आपला हत्यार. तर आता मी हा टाकणार आहे. ते बघा पळाली पळाली पळाली. आता मी इथे काजू फोडतोय. कुठे गेला? करपला. आता मी तुम्हाला देणार आहे आमच्या वाडीची टूर आणि ते मांजर आमची ती तुम्हाला आता मी दाखवतो. ती मांजरीचे नाव सिंबा आहे. तर आमच्या इथून 2 रस्ते रेखा आणि एक तो. तर आता मी इथून जाणार. चल सिंबा. ती बघा आली. ती बघा आली. त्या मागे मागे आली. सिंबा ती बघा आता येणार वर. सिंबा जम्प डायरेक्ट. आई मी चाललो.